जय भीम नमोबुद्धाय मी कुंती। बघूया आजच्या ठळक बातम्या। 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती राळेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता राळेगाव येथे असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गावातील संपूर्ण बौद्ध उपासक व उपासिका यांनी एकत्र जमून सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन करून केले। तसेच उपस्थित बाल बालिका व उपासिका यांनी भीमगीतांवर लोकांची मने जिंकणारे नृत्यही सादर केले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वांनी शुभेच्छा दिल्या। याच प्रसंगी राळेगाव येथील संपूर्ण बौद्ध उपासक तथा उपासिका व इतरही नागरिकांची मोठी उपस्थिती होती। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती संपूर्ण देशभरामध्ये साजरी होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा होत आहे। त्या निमित्तानं आज आपल्यासोबत राळेगाव शहरामध्ये एक आंबेडकरी समाजातील एक व्यक्तिमत्व जे पेशानं वकील आहेत ते आपल्या लॉ बुद्धा टीव्हीशी काही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। अलोनी साहेब जय भीम। आपण आजच्या व्यवस्थेबद्दल या जयंती दिनी आपले काय विचार आहे ते आमच्या प्रेक्षकांना कळू द्या। सर्वांना पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त शुभेच्छा देतो। सध्या देशामध्ये जी हुकुमशाही चालू आहे आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना ही जयंती या हुकुमशाही विरुद्ध साजरी करण्याची वेळ आलेली आहे। आता ही जी हुकुमशाही आलेली आहे ही हुकुमशाही कशा पद्धतीने आली याच्या मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो। हे जे पुस्तक आहे ये पुस्तक जो है आरएसएस देश का सबसे बड़ा आतंकवादी संगठन है। हे जे पुस्तक आहे या देशामध्ये जे आरएसएस नावाचं संघटन आहे ते आतंकवादी असल्याबद्दलचं एस.एम. मुश्रीफ यांनी लिहिलेलं आहे। आणि या आरएसएसची जे राजकीय विंग आहे ज्याला आपण बीजेपी म्हणतो त्या बीजेपीचं गव्हर्नमेंट आज या देशामध्ये सत्तेवर बसलेलं आहे। 2002 साली या देशामध्ये गोधरा हत्याकांड झालं आणि त्या गोधरा हत्याकांडावर एक 3 खंडामध्ये वॉल्यूम तयार करण्यात आलं। 3 खंडामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं आणि ते इन्व्हेस्टिगेशन करणारे जे लोक होते त्याच्यामध्ये व्ही.आर. कृष्णय्यर रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज, जस्टिस टी.बी. सावंत रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज, जस्टिस अभिषेक सुरेश रिटायर्ड मुंबई हायकोर्ट जज, ॲडव्होकेट के.जी. कदबिया प्रेसिडेंट पीयूसीयू आणि इतर 14 जण म्हणजे एकूण 8 जणांच्या कमिटीने या 3 खंडामध्ये रिपोर्ट सादर केला होता। आणि त्या रिपोर्ट जो सादर केला होता त्याचा हेडिंग होतं क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी म्हणजे मानव जाती विरुद्ध केलेला गुन्हा अशा प्रकारचा हेडिंग असलेले 3 खंडामध्ये रिपोर्ट तयार करण्यात आला होता। कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर आंबेडकर अनुयायांनी चौकातील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे इचलकरंजी शहराध्यक्ष निवास कांबळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले। तसेच आयजीएम रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटपही करण्यात आले। अजून सुद्धा हा भारत देश पूर्ण अंधश्रद्धेखाली राहिला असता या संविधानामुळं आमची मुलं आम्ही एवढी शिक्षणानं प्रगती आर्थिकदृष्ट्या आणि हा देशसुद्धा आर्थिकदृष्ट्या व तांत्रिकदृष्ट्या व वैज्ञानिकदृष्ट्या एवढा बलवान झाला याचं मागचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब। आणि आपण सर्वांनी मनापासून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्णपणे मंगलमय जीवन मंगलमय जयंती करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया। आणि आपण यापुढच्या काळात सुद्धा येणाऱ्या आपल्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांचे आचार आणि विचार घेऊन त्यांचं पूर्ण आपण त्यांना मोठ्या प्रमाणे ज्यावेळी आपण मुलांना शिकवू आणि आपली मुलं जास्तीत जास्त शिकतील हीच बाबासाहेबांना पूर्ण जयंती साजरी केल्याशिवाय राहणार। मीरा भाईंदर येथे फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी करण्यात आली आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप सरनाईक आले होते।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व नंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी जनतेला जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या. तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा सगळ्यांनी टाळ्या स्वागत करायचं आहे. संगं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. सर्वप्रथम या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार धूमधडाक्यामध्ये होताना सांगितले साजरे होते आणि आजच्या या प्रसंगी तथागत गौतम बुद्धांनी या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचा मी आभार मानतो. या भागाचा आमदार म्हणून गेली अनेक वर्ष काम करत असताना आपल्या सगळ्यांबरोबर स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला आपण आवर्जून मला या ठिकाणी बोलवतो. मला असं वाटतं की आता जेवढ्या शाखा ह्या मीराबंदर शाखांच्या आपल्या आहेत त्या शाखांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामं दरवर्षी आपण करतच आहोत आणि भविष्यामध्येही करणार आहोत. परंतु गेल्या अनेक वर्षापासूनची मीराबंदर शहरातील जनतेची मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य विभाग होता या मीराबंदर शहरामध्ये व्हावा आणि एक चांगली वास्तू या परिसरामध्ये व्हावी जेणेकरून या मीराबंदर शहरातील सगळ्या जे गोरगरीब आमचे बांधव आहेत त्यांच्याकडे एक चांगली व्यवस्था त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी काही कार्यक्रम असू द्या किंवा आमच्या विद्यार्थ्यांना लायब्ररी असू द्या किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या घटनाचं त्यांनी नियोजन केलं आणि त्यानुसार मला मागणी केल्यानुसार आपल्याला कल्पना आहे की याच वर्षी त्याच्या कामाला सुरुवात झालेली आणि 18 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण झालेलं आहे न्यायालयाच्या इमारतीच्या बाजूला. त्यामुळे असं चांगलं असलेल्या शहरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करू शकलो याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. भविष्यामध्ये अजूनही आपल्या समाजासाठी आपल्या समाजातील सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी जर काही करावं लागलं तर निश्चितपणे प्रताप सरनाईक मागे हटणार नाही याची. आज आपण आपला सर्वांचा आनंदाचा दिवस आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मी तुम्हाला या व्यासपीठावरती माझ्या सहकारी प्राची पाटील आणि साहेब अध्यक्ष कांबळे साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि प्राचार्य वाघमारे सर आणि समोर बसलेल्या माझ्या बहुसंख्य महिला. आज आपल्याला महिला आपण इथे जमलो आहे याचं कारण म्हणजे बाबासाहेब आहे. बाबासाहेबांनी जी ताकद आपल्याला संविधान मध्ये दिली त्या ताकदीच्या जोरावरती आम्ही महिला घराच्या बाहेर पडलो आणि काहीतरी कर्तृत्व आपण सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करत आहोत. आपलं संविधान जे लिहिलंय लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य. आज या राज्याचं या संविधानाचं कसं तोडमोड जे केलंय राजकारणाने. आता मी सगळ्या हे तर व्यासपीठ आपलं राजकारणाचं नाहीये तेव्हा मी तुम्हाला सांगते की आपल्याला आपलं संविधान वाचवायचं आहे, आपल्याला आपला भारत देश वाचवायचा आहे. मी शाहू महाराज सावंत भोसले या कुळामध्ये जन्माला आलेली आहे. आमच्या पूर्वजांनी सुद्धा आम्हाला जे कोणी रंजले गांजले त्याला म्हणून आपले हे करून सांगितलेलं आहे. जसं स्वामी समर्थांनी सांगितलंय तेच आम्हाला ती उजळणी आमच्यामध्ये सुद्धा आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण म्हणतो शाहू फुले आंबेडकर, पण त्यांनी काय काय केलं आहे हे आपल्याला थोडं माहिती असेल. की कधी कधी लोकांना मी म्हणजे लोक म्हणतात ना की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय, त्या संविधानानुसार आपला भारत देश चाललेला आहे.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहरातील इंदिरानगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या जयंतीनिमित्त अनेक आजी माजी नगरसेवकांनी उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले। गेली 30 वर्षांची परंपरा इथल्या बौद्ध बांधवांनी ठेवली आहे। रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, करुणी तथागत गौतम बुद्धांचा। यांची 133वी जयंती गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून देशभर जयंती साजरी होत आहे। जयंती साजरी होत असताना एक नवं चैतन्य, नवं वातावरण, एक वेगळी ऊर्जा घेऊन एक नव्या पिढीला वेगळा दिशा देण्याचं काम एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं देशभरातील सर्व दलित बांधव आणि बहुजन समाजातली एक नवी चेतना निर्माण होते। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त मी एवढं या ठिकाणी एक बोलू शकतो। या इंदिरानगरमध्ये गेले अनेक वर्ष, 30-35 वर्ष झाले या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत असते। पण ही साजरी होत असताना या ठिकाणी एक चांगला पायंडा या ठिकाणी पडलेला आहे की या ठिकाणी पायंडा असा पडला की या ठिकाणी जयंतीच्या वर्गणीतून कुठेही गैरवापर होत नाही आणि या ठिकाणच्या भीमसैनिकांना असं वाटतं की आपण ही जयंती स्वाभिमानानं करतोय, आपल्या खिशाच्या पैशातनं करतोय, आपण कुणाकडेही पैसे देणगी मागायला जात नाही, जो स्वइच्छेनं देणगी देतोय अशाची आपण देणगी स्वीकारतोय आणि अशा देणगीतून या ठिकाणी गेले 30-35 वर्ष जयंती होती आणि त्यामुळे या जयंतीनंतर कोणताही वाद होत नाही, कारण जयंती वर्गणी स्वइच्छेने मिळालेली असल्यामुळं इथे हिशोबाचा आणि बाकीच्या ताळमेळाचा काही विषय नाही। कारण निस्वार्थाने प्रामाणिकपणे पदरचे पैसे घालून बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी करतात। कारण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं ऋण फेडण्याचं काम इथल्या तरुण पिढीनं आणि इथल्या भीमसैनिकांनी केलेलं आहे। तर ह्यो आदर्श आणि ही पायंडा कायमस्वरूपी असाच या ठिकाणी पायंडा पलत राहावा आणि हा आदर्श इंदिरानगरचा आदर्श या इचलकरंजी आणि बाकीच्या परिसरातून, जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतला पाहिजे। कारण अनेक ठिकाणी असं होतं की वर्गणी देतात आणि त्या जयंतीमध्ये गोंधळ माजवतात की मला मान आणि तुला मान, त्या मानापानात न अडकता इथला भीमसैनिक हा सगळ्यांना सन्मान देऊन सगळ्यांचा आदरात्राने या ठिकाणी स्वागत करतो। आणि मी सुद्धा या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध। विश्वाला गवासणी घालणाऱ्या महापुरुषाच्या जयंतीचा समारोह आपण साजरा करत आहोत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती महाराष्ट्रातील इचलकरंजी शहरातील इंदिरानगर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या इचलकरंजीचा समारोह घेण्याच्या पाठीमागे माननीय दीपकराव भोसले त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी कष्ट घेत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं म्हणजे सामान्य माणसाचा आत्मसन्मान वाढवणं। जगामध्ये ज्याला सन्मान प्राप्त करून देण्याची किमया केली ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। जगामध्ये सर्वात महान ठरले आणि एकमेव जगातला असा माणूस आहे की त्या माणसाची जयंती विश्वभर साजरी केली जाते। भारतामध्ये संविधान निर्माण करून दीनदलित, गोरगरीब, बहुजन समाजाला न्याय आणि हक्क प्राप्त करून देण्याचं कार्य केलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। संविधानाच्या मार्फत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, महिलांना मुक्ती मिळवून दिली,
अस्पृश्य आणि सर्वहारा समाजाला या देशाचे शासनकर्ते बनवण्याचं कार्य केलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि अशा महामानवाची जयंती आज विश्वभर साजरी होत आहे. परंतु या महामानवाने दिलेला आपल्याला हक्क आणि अधिकार याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावरती आहे. बाबासाहेबांची घटना त्या सर्व समूहाला न्याय देते की जी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची परंपरा अखंडपणे चालवते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे 50 वर्षानंतर पाहण्याची दूरदृष्टी होती आणि ती दूरदृष्टी आज भारतीय समाजाला स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय प्राप्त करून देण्यात त्याची शक्ती आहे. ती शक्ती आपण ओळखली पाहिजे. बाबासाहेबांच्या अनुषंगाने आपण शिकलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. मी कुमारी सानिका बाळासाहेब पूर्णे, शिकते 12वी मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा. आज आपण इथे जमलो आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कीर्तीने. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांचे शब्द, त्यांचे उपकार आपण कधीच नाही फेडू शकत. त्यांनी दिलेले आपल्याला त्यांच्यावरचे संस्कार, त्यांनी दिलेलं आपल्याला आरक्षण, याचा आपण फायदाच घेऊन पुढे गेलो पाहिजे. महिलांबद्दल त्यांनी केलेले शिक्षण, महिलांचे आरक्षण आणि बरंच काही त्यांनी आपल्यासाठी दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे असे एक व्यक्तिमत्व आहेत. तर त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. प्रत्येकांना अभिमान असला पाहिजे की मी जय भीम आहे, मी जय भीम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एवढं काही काही करून ठेवलं आहे, पण त्याचा आपण लाभ घेत नाही. तर सगळ्यांनी शिकून पुढे जावं, कायम शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करावा. धन्यवाद. मी रेवती राजू मार्गे शिकते. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असे रामजी बाबांचा लेख. भीमराव आंबेडकर, रागात नाही तर जगात एक होता, तर जगात एक होता. आज 14 एप्रिल भारतरत्न, विश्वरत्न, भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंडकर फुटणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा तुमच्या जीवनाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तुमच्या आमच्या सुखी जीवनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपार कष्ट केले, संघर्ष केला. बाबासाहेबांचे कार्य, कर्तव्य आणि हे हिमालयाच्या उंचीचे आहे. त्यांचा जीव, त्यांची लढा मोठा आहे. म्हणूनच सरकारी कार्यालयात सुद्धा त्यांचा हमखास फोटो दिसतो. 14 एप्रिल जगभरातल्या आंबेडकरी अनुयायांसाठी प्रेरणादायी आणि आनंदाचा दिवस. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 133वा जयंती महोत्सव बौद्धजन समाजसेवा संघ सिद्धार्थनगर बेनसे यांच्या वतीने विविध वैचारिक, सांस्कृतिक, क्रीडा, प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम आज तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्तानं खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो. गेली अनेक वर्षाची परंपरा सिद्धार्थनगर बेंडसे या गावातील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, या सर्व राष्ट्रीय महापुरुष, महामानव असोत, यांची संयुक्त जयंती महोत्सव हे सिद्धार्थनगर बेंडसे येथे गेले अनेक वर्ष परंपरागत आणि मोठ्या जल्लोषात आणि हर्ष उल्हासात साजरा होत असते. परंतु गेली मधला करोनाचा काळ गेला तर एकूण एक वर्ष इथे राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला थोर समाजसेवक, साहित्यिक, कला, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या सिद्धार्थनगर बेंडसे येथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना बाबासाहेबांना अभिवादन केलेले आहे. यावर्षी देखील आमच्या बेंडसे सिद्धार्थनगर येथील उत्सव कमिटी, या कमिटीने 4 दिवस मेहनत करून नालंदा बुद्ध विहार, त्याचप्रमाणे सिद्धार्थनगर याची साफसफाई, त्याचा
प्रत्येक घरासमोर रांगोळी कणं ह्या सर्व महिलांनी घातलेल्या आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जल्लोषात इथं साजरी होत आहे. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त MA मागासवर्गीय सामाजिक संस्था संचलित VR प्रतिष्ठान, आनंद तरुण मंडळ, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद बुद्धविहार, आंबेडकर नगर, विजापूर रोड, सोलापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 59 रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या रक्तदानासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.